हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंटिग्रेशनचा पुढचा क्वेश्चन बघत आहोत. आपला आता टॉपिक चालू आहे या व्हिडिओमध्ये इंटिग्रेशन बाय थर्ड टर्मचे एक्झाम्पल आपण बघत आहोत. इंटिग्रेशनचा आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ 1/x² + 4x + 25 dx. आता हा क्वेश्चन थर्ड टर्मचा आहे की नाही हे आपल्याला अगोदर ओळखावं लागेल. सर्वात पहिले आपण लेट I = दिलेलं इक्वेशन ॲझ्युम करून घेतो आणि त्याला इक्वेशन नंबर 1 देतो. त्यानंतर आता बघा, डिनॉमिनेटरची जी टर्म आहे x² + 4x + 25 हिचे आपण फॅक्टर पाडू शकत नाही. फॅक्टर पडत नाही म्हणून आपण ही थर्ड टर्मने सॉल्व करणार आहोत. जेव्हा डिनॉमिनेटरच्या टर्मचे फॅक्टर पडत नाही तेव्हा आपण थर्ड टर्मने क्वेश्चन सॉल्व करू शकतो, किंवा डिनॉमिनेटरची टर्म जर अंडर रूटमध्ये असेल तेव्हा देखील आपण थर्ड टर्मने क्वेश्चन सॉल्व करतो. थर्ड टर्मचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. थर्ड टर्म = इन ब्रॅकेट 1/2 × कोइफिशियंट ऑफ x (स्क्वेअर) हा त्याचा फॉर्म्युला आहे. कोइफिशियंट ऑफ x म्हणजे इथे बघा 4 येईल. कोइफिशियंट ऑफ x काय येईल, इथे 4 घ्यायचा आहे. इथं x² आहे, मग त्याचा कोइफिशियंट नाही घ्यायचा, फक्त इथं सिंगल x पाहिजे. सिंगल एक्सचाच कोइफिशियंट इथं काय येतो आपला 4 येतो आहे, म्हणून कोइफिशियंट ऑफ x काय घेतला आपण 4 घेतला. त्यानंतर हे पूर्ण इक्वेशन सॉल्व करून घ्यायचं. इक्वेशन सॉल्व केल्यानंतर त्याचा स्क्वेअर घ्यायचा. आपला आन्सर येतो आहे 4. आता काय करायचं आहे, आन्सर आल्यानंतर ही स्टेप महत्त्वाची आहे. ॲड अँड सबस्ट्रॅक्ट 4 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1मध्ये एकदा ही जी थर्ड टर्मचा आन्सर आहे, हे थर्ड टर्मचा आन्सर आलेलं काय करायचं, ॲड करायचं आणि एकदा सबस्ट्रॅक्ट करायचं. त्यानंतर काय याचं इक्वेशन बघा, आपल्याला इक्वेशन भेटलं आहे I = इक्वेशन नंबर 1मध्ये मी एकदा ॲड केलं आहे आणि एकदा सबस्ट्रॅक्ट केलं आहे. काय 4 बघा, इक्वेशन नंबर 1मध्ये ॲड केलं आहे, सबस्ट्रॅक्ट केलं आहे. इथं 4 ॲड केला आहे, इथं सबस्ट्रॅक्ट केला आहे. त्यानंतर 25 - 4 काय येतो आपला 21. बघा इथं 21 लिहिला. त्यानंतर हे जी व्हॅल्यू आहे ही कसली आहे, x + 2 (स्क्वेअरचं एक्सपान्शन आहे, म्हणजे a + b (स्क्वेअरचा फॉर्म्युला जर आपण अप्लाय केला तर आपल्याला ॲन्सर भेटून जाईल. काय ॲन्सर भेटेल, तर हे इथपर्यंतचा ॲन्सर भेटेल आपल्याला. म्हणून याच्याऐवजी मी x + 2 (स्क्वेअर लिहिला आणि ही जी 21 टर्म आहे ती काय केली, मी रूटमध्ये घेतली आणि त्याचा स्क्वेअर लिहिला. का, तर माझ्याकडे फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला इंटिग्रेशनचा, फॉर्म्युलामध्ये आपण बघितलं इंटिग्रेशन ऑफ 1/x² + a² dx. हा फॉर्म्युला वापरून त्याचं ॲन्सर काय येतं, त्याचं ॲन्सर हे येतं. हा क्वेश्चन असतो LHSचा, त्याचा ॲन्सर आपण RHSचं लिहितो. हा फॉर्म्युला वापरून आता आपण त्याचा ॲन्सर काढणार आहे. त्या फॉर्म्युल्यात फक्त मी आता व्हॅल्यू पुट करतो. एच्या जागी मी काय व्हॅल्यू पुट करणार आहे, एच्या जागी √21 आणि एक्सच्या जागी हा इथं x आहे, एक्सच्या जागी मी काय पुट करणार आहे, x + 2. एक्सच्या सोबत किंवा x ज्याच्यासोबत असतो ती व्हॅल्यू म्हणजे x कन्सिडर करायची आणि उरलेली व्हॅल्यू कॉन्स्टंट व्हॅल्यू a कन्सिडर करायची. बघा इथं एच्या जागी मी काय पुट केला, √21. बघा एच्या जागी इथं √21, एक्सच्या जागी इथं